दुचाकीचे नियंत्रण सुटून दुचाकी वेळगंगा नदीच्या पुलावरील संरक्षण भिंतीला धडकून झालेल्या अपघातात 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास घडली. ओम कडुनाथ तुपे वय 18 वर्षे, राहणार बाबुळगाव बुद्रुक तालुका वैजापूर असे घटनेतील मयताचे नाव आहे. हल्ली वाळूज येथे राहणारा ओम हा शिरूर भागातील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. परीक्षेसाठी तो वाळूज येथून दररोज दुचाकीवर ये जा करीत होता. मंगळवारी सकाळी वाळूज येथून दुचाकी क्रमांक MH20GW 6834 ने जात असताना वेळगंगा नदीवरील पुलाजवळील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो पुलावरील संरक्षण भिंतीला जोरात धडकला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल जगदीश बडेकर व ग्रामस्थांच्या मदतीने जखमी ओमला प्रथम देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्याला रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.